आयुर्वेद म्हटलं की पंचकर्म लगेच समोर उभं राहतं किंवा चूर्ण, काळ्या गोळ्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर लगेच येत असतात. आणि पंचकर्माचा बोलबाला तर आपल्या समाजामध्ये जास्त पाहायला मिळतो आणि त्यातल्या त्यात पंचकर्म म्हणजे डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीराची शुद्धी. शरीरामधली जी टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढण्याचा एक सोपा उपाय असं अशा पद्धतीने पंचकर्माकडे बघितलं जातं आणि ते खरंही आहे. आयुर्वेदामध्ये 5 पंचकर्म दिलेली आहेत. वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, रक्तमुक्षण आहे, नस्य आहे, अशी 5 कर्म आयुर्वेदामध्ये आपल्याला दिलेली आढळतात. आणि या पंचकर्माद्वारे आपण काय करत असतो, तर आपल्या शरीरातली टॉक्झिन्स किंवा दोष हे बाहेर काढून टाकत असतो. आणि त्यायोगे आपलं शरीर शुद्ध होतं आणि शरीर प्रसाद निर्माण होतो, इंद्रिय शुद्धी होते आणि दोष बाहेर गेल्यामुळे आपल्याला बरं वाटत असतं, फ्रेश वाटत असतं. परंतु पंचकर्म हे केवळ डिटॉक्सिफिकेशन पुरतंच सीमित आहे का, मर्यादित आहे का? मला जर विचाराल तर मी नाही म्हणेन. याचं कारण असं, की पंचकर्म ना केवळ डिटॉक्सिफाय करतं तुमच्या शरीराला, तर तुमच्या हाडांची झीज भरून आणण्याचं काम करू शकतं. तुमच्या मसलची ताकद आणण्याचं काम करू शकतं. तुम्हाला जर लुकडं व्हायचं असेल किंवा पातळ व्हायचं असेल, त्यासाठी सुद्धा पंचकर्म छान काम करतं. किंवा तुम्ही जर कृश असाल, तर तुमचं बृहण करायचं असेल, तुमच्या शरीराचं मास वाढवायचं असेल, त्याच्यासाठी पंचकर्म चांगलं काम करतं. तुमच्या मेंदूची ताकद वाढवायची असेल, त्याच्यासाठी सुद्धा पंचकर्म चांगलं काम करतं. तुमच्या शरीरामध्ये सारखं दुखू-दुखू होत असेल, त्याच्यासाठी पंचकर्म चांगलं काम करतं. इतके सारे उपयोग साऱ्या पंचकर्मांचे आहेत. मग अशा वेळेस फक्त डिटॉक्सिफिकेशनसाठी पंचकर्म आहे, हा समज गैरसमज आहे, असं आयुर्वेद म्हणतं आणि मीही म्हणतो. त्यामुळे पंचकर्म हे अशा पद्धतीने सीमित करण्यात अर्थ नाही. परंतु डिटॉक्सिफिकेशन किंवा आपल्या शरीरातल्या दोषांना बाहेर काढून टाकणं, हे सुद्धा पंचकर्माद्वारे साधता येतं.